आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं मी तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेला या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे चळवळीतले ज्येष्ठ सहकारी की ज्यांचा शेती प्रश्नावर दांडगा अभ्यास आहे आणि कायम चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात असे अकोल्याचे भूमिपुत्र आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय प्रशांत भाऊ गावंडे, त्याचबरोबर आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष दयाल भाऊ राऊत, त्याचबरोबर अकोटवरून या ठिकाणी आलेले आमचे मित्र रवी भाऊ पाटील अरबट, बंडू पाटील दौड, माझे आमचे युवा सहकारी संकेत दुरुपकर, मुरली भैया यारलड्डा, राहुल भाऊ शिमले, अमरावतीचे आमचे स्वाभिमानीचे नेते कपिलजी पडगन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने सगळ्या लोकप्रतिनिधींना जागृत करणारे नागपूरचे भूमिपुत्र कुशालभाऊ शेंडे, त्याचबरोबर सागरजी पाचपोर आणि माझ्याबरोबर आलेले बुलढाण्याहून माझे सहकारी राहुल शेलार, दत्तात्रयजी जेवघाले आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जीवाभावाचे सहकारी भावांनो, खरं तर आजची प्रेस घेण्याचा हेतू असा की विदर्भ मराठवाड्यामध्ये सोयाबीन कापसाचं पीक मोठ्या प्रमाणावर आहे आणि यावर्षी सोयाबीनचा महाराष्ट्रातला पेरा हा 50,85,589 हेक्टरवर आहे आणि सोयाबीनचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये हे 50% जास्त आहे। ऊसाचा पेरा तुलनेने 3,08,460 हेक्टरवर आहे, 9% ऊस आहे, 50% सोयाबीन आहे, 28% कापूस आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन कापसाला राजाश्रय नसल्यामुळे आपल्या भागातला एकही लोकप्रतिनिधी सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर बोलत नाही, हे आमचं विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे। आजची सध्याची परिस्थिती सोयाबीन, कापूस, धान आणि संत्र्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। मी राज्याचा दौरा सोयाबीन कापूस पट्ट्यातला आजपासून सुरू केलेला आहे, त्याची सुरुवात मी आज नागपूरपासून करतो आहे। आज मी आता दुपारी नागपूरला असणार आहे, संध्याकाळी मी वर्ध्यामध्ये 4 नंतर असणार आहे, मी तिथल्या शेतकऱ्यांशी बोलणार आहे, तिथे पत्रकारांशी बोलणार आहे, उद्या सकाळी मी यवतमाळला असणार आहे, दुपारी अमरावतीला असणार आहे, त्यानंतर मी अकोला, वाशिम, लातूर, बीड, जालना, हिंगोली हा सगळा, जळगाव, खान्देश हा सगळा पट्टा मी पिंजून काढणार आहे आणि त्यानंतर शेगावला गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन 1 नोव्हेंबरपासून सकाळी 10 वाजता मी एक एल्गार रथयात्रा या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काढतो आहे आणि त्याचा समारोप बुलढाण्याला 20 नोव्हेंबरला एल्गार महामोर्चामध्ये होईल आणि सोयाबीन कापूस उत्पादकांची ताकद काय असते हे आम्ही एकदा सरकारला दाखवून देणार आहे। सरकारला वाटतं सोयाबीन कापूसवाल्या शेतकऱ्यांमध्ये आम्ही पक्षीय गटतट पाडले, गटातटाचं राजकारण तयार केलं आणि त्यामुळे हे शेतकरी आता जातीच्या धर्माच्या नावावर फरफटत आमच्या मागे येतील अशी एक भावना सरकारची झालेली आहे। सरकारचं हे म्हणणं आम्हाला खोटं पाडायचं आहे आणि म्हणून आम्ही या वर्षीच्या आंदोलनाला नारा दिलाय, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ, ही आमची या वर्षीच्या आंदोलनाची टॅगलाईन आहे। गावागावात, जिल्ह्यात गावागावात शेतकऱ्यांना विभागलाय, तू काँग्रेसचा, तू राष्ट्रवादीचा, तू भाजपचा, तू शिवसेनेचा, तू अमक्या पक्षाचा आणि दुर्दैवानं आमच्या शेतकऱ्यांना सुद्धा म्हणजे कधी कधी शेतकरी असण्यापेक्षा आमचा पक्ष मोठा वाटायला लागतो की मी अमक्या पक्षाचा आहे, मी आंदोलनात येऊ शकत नाही, मी ढमक्या पक्षाचा आहे, मी आंदोलनात येऊ शकत नाही, म्हणून पक्षाचे, जातीचे, धर्माच्या सगळ्या भिंती तोडून सोयाबीन, कापूस, धान उत्पादकांचं हे आंदोलन जनआंदोलन उभं राहावं या हेतूनं आम्ही हे आंदोलन लीड करतो आहे आणि 20 नोव्हेंबरला
सगळा शेतकरी बुलढाण्यामध्ये आम्ही एकजूट करतो आहोत महामोर्चाच्या रूपाने आणि सरकारला आम्ही दाखवून देणार आहोत की आमची शेतकऱ्यांच्या बळीराजाची ताकद काय आहे. आमचा बळीराजा एकटा नाही, आम्ही एक संघ आहोत हे सरकारला आम्हाला दाखवायचं आहे. मी गेल्या वर्षी पण आंदोलन केलं. त्याच्या गेल्या वर्षीचं तुम्हाला आठवत असेल, तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात. लॉकडाऊनचा पिरियड मला वाटतं होता, ते कर्नाटकमध्ये हिजाबचं प्रकरण झालं. त्या दरम्यान मी नागपूरच्या संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि पोलिसांनी अक्षरशः फरफटत गाड्यांमध्ये टाकून मला आणि माझ्या सहकाऱ्यांना बुलढाण्याला घरी नेलं. जसं की आम्ही दाऊदच्या टोळीत काम करतो, म्हणजे आम्हाला बाथरूमला सुद्धा रस्त्यात उतरू दिलं नाही आणि घरी नेऊन नजरकैद केलं. मी माझ्या घराच्या दारात उपोषण कंटिन्यू ठेवलं आणि त्यावेळी 5-6 दिवस कडक उपोषण झाल्यानंतर माझी तब्येत खालावली आणि लोकांना राग आला. लोकांना ज्यावेळी राग आला त्यावेळी लोकांनी पोलीस गाड्या फोडल्या, वाहनं फोडले, जाळपोळ झाली आणि मग सरकारला जाग आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते, उपमुख्यमंत्री अजितदादा होते. अजितदादांनी फोन करून आम्हाला थेट बोलवलं. तत्कालीन पालकमंत्र्यांना पाठवून आमचं उपोषण सोडून मंत्रालयामध्ये 9 कॅबिनेट मंत्री, 13 सेक्रेटरी अशी बैठक लागली आणि त्या बैठकीमध्ये काही मागण्या आमच्या मान्य झाल्या. केंद्र सरकार दरबारी सुद्धा आम्ही 8 दिवस तिथं दिल्लीमध्ये थांबून सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन ते रेटून धरलं. त्यावेळी मागच्या वर्षी त्यावेळी आम्हाला मान्य अजितदादांनी पण मदत केली. त्यावेळी देवेंद्रजींनी पण दिल्लीमध्ये आम्हाला पियुष गोयलांकडे मदत केली आणि या सगळ्या आंदोलनाचं प्रेशर वापरून त्या वर्षी सोयाबीनला 8,000 आणि कापसाला 12,000 रुपये भाव मिळवून देण्यामध्ये आम्हाला यश आलं. मागच्या वर्षी सरकारनं आम्हाला फसवलं. मागच्या वर्षीचा सोयाबीन कापूस आजही शेतकऱ्यांच्या घरामध्ये 50%पेक्षा जास्त पडून आहे. म्हणजे जेवढं लावलं तेवढं सुद्धा आमच्या पदरात येणार नाही अशी परिस्थिती आहे. पण मागच्या वर्षी सुद्धा बुलढाण्यामध्ये आम्ही एल्गार मोर्चा काढला. मुंबईमध्ये जाऊन आम्ही अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन केलं. त्यावेळी सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं. नाक दाबल्याशिवाय सरकार तोंड उघडत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सततच्या पावसाच्या राज्यासाठी आम्ही 1500 कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि स्पेशल आमच्या बुलढाणा वाशिम जिल्ह्यासाठी 157 कोटीचं पॅकेज दिलं. त्याच्यामध्ये वाढून आम्ही जिल्ह्यासाठी 174 कोटीचं केलं आणि त्यानंतर जे मी आत्मदान आंदोलन केलं बुलढाण्याला, त्याच्यावर प्रचंड लाठीचार्ज या सरकारने केला. आम्हाला तुरुंगात टाकलं. 3-3 किलोमीटर जाऊन लोकांना यांनी मारलं आणि हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचं यांनी त्या दिवशी दाखवून दिलं. आम्ही 8-8 दिवस तुरुंगात गेलो, पण विमा कंपनीच्या छाताडावर बसून आम्ही 229 कोटी रुपये काढले. म्हणजे आंदोलनाच्या जोरावर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही 517 कोटी रुपये मिळून दाखवले. तर आमचं आंदोलन रिझल्ट ओरिएंटेड असतं. अभ्यास केल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. आम्ही उपटसूप धंदे करत नाही. आणि मला असं वाटतं की या विदर्भामध्ये विदर्भवीर जांबुवंतराव धोटेंच्या नंतर आंदोलनच तितक्या ताकदीचं उभं झालं नाही. स्वर्गीय शरद जोशी साहेबांचं असेल किंवा जांबुवंतरावांचं असेल, त्याच्यानंतर एक मोठं व्यापक आंदोलन ज्याला आपण म्हणतो, एकाच वेळी विदर्भ आणि विदर्भामध्ये हे आंदोलन चाललं पाहिजे असं आंदोलन उभं करण्याचा आमचा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न आहे. आणि विदर्भ हा चळवळीचा प्रदेश आहे. चळवळी आपण विदर्भाने महाराष्ट्राला दिलेल्या आहेत. सगळे संत असतील, महात्मे असतील, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांसारखे सगळे मोठे संत आपल्या विदर्भात होऊन गेले आणि या विदर्भातला शेतकरी आज आत्महत्या करतो आहे. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. ही मागासलेपणाची ओळख आम्हाला पुसून काढायची आहे. अरे आमच्याकडे खनिज संपत्ती आहे, आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, आमच्याकडे वीज आहे, आमच्याकडे प्रतिभाशाली माणसं आहेत. आमच्यावर मागासलेपणाचा शिक्का लावायचा नाही तर आम्हाला हा आत्महत्येचा कलंक सुद्धा पुसून काढायचा आहे. जसा पश्चिम महाराष्ट्रातला संख्येनं कमी असणारा ऊस उत्पादक संघटित आहे, तसा विदर्भ, मराठवाड्यातला आणि खानदेशातला सोयाबीन, कापूस, धानावाला शेतकरी आम्हाला एकत्र करायचा आहे. म्हणून मी दौऱ्यावर निघालेलो आहे. भावांनो, या वर्षीची परिस्थिती पण वाईट आहे आणि सरकारला कसं झुकवायचं याचा अभ्यास आम्हाला येऊन गेलेला आहे. आता आम्हाला जनाधार सुद्धा चांगला मिळतो आहे गावागावामध्ये. तर परिस्थिती या वर्षीची अशी आहे, यावर्षी सोयाबीनचा आम्ही उत्पादन खर्च काढलेला आहे. कापसाचा उत्पादन खर्च मी तुम्हाला देणार आहे. याच्यात 1 रुपया सुद्धा आम्ही जास्त पकडलेला नाही आहे. परिस्थिती अशी आहे, यावर्षी सोयाबीनचा 1 एकराचा उत्पादन खर्च आहे 36,200 रुपये. पुन्हा सांगतो, सोयाबीनचा 1 एकराचा उत्पादन खर्च आहे 36,200 रुपये आणि 1 एकरामध्ये यावर्षी उतारा कमी येणार आहे. 1 क्विंटल, 2 क्विंटल, 3 क्विंटल, 4 क्विंटल
5 क्विंटल म्हणजे हायेस्ट आहे. आपण हायेस्ट 5 पकडू. एका एकरात जर 5 पोते सोयाबीन झाली तर सध्या सोयाबीनचा रेट 4,000 रुपये आहे. आपण 4200 पकडू, कोणाला वाईट वाटू नये. तर 4200 रुपये क्विंटलनं जर का तुम्ही 5 पोते पकडले, 36,200 एका एकराचा उत्पादन खर्च भागीला 5 करा. एका क्विंटलचा उत्पादन खर्च सोयाबीनचा येतो 7,240 रुपये. 7,240, 7,000 पकडा. म्हणजे सोयाबीनचं एक पोतं पिकवायला खर्च आम्हाला किती येतो? 7,000 रुपये. आणि बाजारात भाव किती आमच्याकडे? 4,000 रुपये. म्हणजे आम्ही शेती पडीत ठेवली असती तरी आम्ही ना नफा ना तोटा तत्वावर राहिलो असतो. घरून आम्हाला 3,000 रुपये टाकावं लागणार आहे यावर्षी. याच्यातला एक आकडा जरी खोटा निघाला तर आयुष्यात तुमच्या समोर मी येणार नाही, लक्षात ठेवा. ही सध्याची परिस्थिती आहे. कापसाची पण परिस्थिती तीच आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च 7,000. स्वामीनाथनच्या सूत्रानुसार जर का हिशोब केला तर उत्पादन खर्च अधिक 50% नफा 7,000 मल्टिप्लाइड बाय 1.5 इज इक्वल टू 10,860. इतका भाव पाहिजे आम्हाला स्वामीनाथनच्या सूत्रानुसार. अरे नका देऊ 10,000, तर किमान 9,000 तर द्या. 8,000 तर द्या. जेवढं लावलं त्याच्यापेक्षा 1,000 रुपये तर शिल्लक द्या. पण या सरकारची द्यायची नियत नाही. कापसाची पण तीच परिस्थिती आहे. 1 एकर कापसाचा उत्पादन खर्च 40,420 रुपये आहे. एका एकरात सर्वसाधारणपणे कोरडवाहूमध्ये 3 क्विंटल कापूस होतो आणि बागायतीमध्ये 7 क्विंटल होतो. सरासरी तुम्ही 5 क्विंटल पकडा. बाजारातला भाव हा कापसाचा 7,000 रुपये आहे. म्हणजे 40,420 एकराचा खर्च भागीला 5 करा, सरासरी 5 क्विंटल इज इक्वल टू 8,084. एका क्विंटलचा उत्पादन खर्च 8,000 आणि बाजारात भाव आहे 7,000. उत्पादन खर्चात 1,000ची तूट आहे. स्वामीनाथनच्या सूत्रानुसार उत्पादन खर्च अधिक 50% नफा. या सूत्रानुसार आम्हाला किमान 12,500 रुपये कापसाला भाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. मी जाताना तुम्हाला हे सगळं पत्रक देऊन जाणार आहे. आम्ही जगायचं कसं? आमचं शेतकऱ्यांचं जगणं कोणी मान्य करणार आहे की नाही करणार आहे? तीच आज धानाची परिस्थिती आहे. छत्तीसगडमध्ये धानाचा रेट आज प्रति क्विंटल 2,800 रुपये, बरोबर ना? 2,800 रुपये आहे. आणि आमच्याकडे धानाचा रेट हा 2,000 ते 2,200 रुपये. मग आमचा तुम्ही विचार करणार आहे की नाही विदर्भातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा? पश्चिम महाराष्ट्रात ऊस आहे, सगळे कारखाने तिकडं, सगळे नेते तिकडं, राज्यकर्त्यांचं सगळं लक्ष तिकडं. विदर्भात पण माणसं राहतात, मराठवाड्यात पण माणसं राहतात. जनावरा इतकी तर आम्हाला किंमत द्या. आज तुम्हाला मी सांगतो, जर का सरकारने हालचाल केली नाही तर किड्या मुंग्यासारखे शेतकरी आत्महत्या करतील अशी परिस्थिती आहे. पण मी शेतकऱ्यांना सांगेन, आत्महत्या करू नका. ज्यांनी आपल्यावर आत्महत्येची वेळ आणली त्यांच्या हत्या करायला सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांच्या पुराणा मागं पुढे बघायचं नाही, पण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलायचं नाही. मला माहित आहे मी असं बोलल्यावर तुम्ही कदाचित मला म्हणाल की तुम्ही असं कसं सांगताय, पण आमचं जगणं कोणी मान्य करणार आहे की नाही? अरे नायलॉनची दोरी जर का फाशी घ्यायला तर त्याच्यावर पण जीएसटी आहे. विषाची बाटली आणली फाशी घ्यायला तर त्याच्यावरही जीएसटी आहे. तिकडे ऊसावाल्यांना युरियाचं अनुदान आहे खताचं, तिकडे विजेला अनुदान आहे. वीज आम्ही निर्माण करायची आणि कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी तुम्ही काहीच करणार नाही. या वर्षीचं देशातलं सोयाबीनचं जे उत्पादन आहे हे सर्वसाधारणपणे कमी होणार आहे. 1,200 लाख मेट्रिक टन होणं अपेक्षित होतं, पण ते 100 लाख मेट्रिक टन होणार आहे. 100 लाख मेट्रिक टन सोयाबीन जेव्हा आपण क्रश करू त्यातून 18% तेल बाजूला निघतं आणि 82% DOC तयार होते. DOC मीन्स त्याला सोयापेंड म्हणतो आपण. सोयापेंडीचा वापर हा ॲनिमल हजबंड्रीमध्ये केला जातो, हा फिशरीमध्ये केला जातो, हा पोल्ट्रीमध्ये केला जातो. 100 लाख मेट्रिक टन सोयाबीन आपल्या देशामध्ये यावर्षी सर्वसाधारणपणे तयार होईल. त्यातलं 18% तेल बाजूला जाईल, 82% DOC तयार होईल. 82% DOC मध्ये सर्वसाधारणपणे 82 लाख मेट्रिक टन किंवा 80 लाख मेट्रिक टन DOC तयार होईल. त्यातलं आपल्या देशाचं कन्झम्पशन आहे 60 ते 65 लाख मेट्रिक टन. उरलेले DOCचं तुम्ही काय करणार आहे? उरलेली DOC तुम्ही निर्यात करा सरकारने टप्प्याटप्प्यानं, अशी आमची मागणी आहे. आणि आपल्या देशातल्या DOCला परदेशामध्ये प्रचंड मागणी आहे. अमेरिकेच्या फेडरल कोर्टामध्ये एका जणाने केस टाकली होती
तर ती केस आपण जिंकलेलो आहे, कारण आपलं सोयाबीन हे नॉन जीएम आहे. नॉन जीएम सोयाबीनला अमेरिका आणि इतर राष्ट्रांमध्ये प्रचंड मागणी आहे, कारण तिकडे ऑर्गॅनिक पोल्ट्री चालवल्या जाते. त्यामुळं आपल्या देशातली जर का DOC निर्यात केली तर त्याला प्रचंड भाव हा परदेशामध्ये मिळू शकतो. त्यामुळे नॉन जीएम सोयाबीनला परदेशात मागणी आहे. हे DOC निर्यात करत नाही, हे सरकार मूर्खासारखं DOC आयात करून आमच्या सोयाबीनचे भाव पाडते. आज जे तुम्ही आम्ही तेल खातो ना, हे तेल शुद्ध तेल नाही आहे, याच्यामध्ये पाम तेल मिक्स आहे. पाम तेलाचा वापर हा हॉटेलिंगमध्ये आणि बेकरीमध्ये केला जातो. हे खाण्यायोग्य तेल नाही आहे. आज जे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत आहे, 32, 35, 25 गेला, हे कशामुळे आहे? हे अशुद्ध तेलामध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला जातो. 1.25 लाख कोटीचं तेल आम्ही दरवर्षी आयात करतो. एक काळ असा होता की हा भारत तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता. आज आम्ही भीकमागे धंदे करतो आहे, परदेशातून तेल आयात करतो आहे. मग तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही प्रोत्साहन अनुदान का देत नाही? तुम्ही पामतेल लावायला प्रोत्साहन देता, मग करडी लावायला का देत नाही? तुम्ही आम्हाला सोयाबीनला प्रोत्साहन का देत नाही? तुम्ही आम्ही सूर्यफुलाला प्रोत्साहन का देत नाही? दरवर्षीचं हे जे प्रमाण आहे तेल आयातीचं, हे वाढत चाललेलं आहे. तर मला असं वाटतं की आपल्या देशामध्येच तुम्ही यांनी जर का सोयाबीनला चांगला भाव दिला, यांनी जर का आमच्या तेलबियांना चांगला भाव दिला, तर अरे एवढं उत्पादन काढू की सगळा देश तेलामध्ये न्हावून निघेल, एवढं उत्पादन या देशामध्ये होऊ शकतं. परंतु सरकारला ते करायचं नाहीये. शहरी लोकांना तेल स्वस्तात द्यायचं, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सबबीखाली सोयाबीनवाला मेला तरी चालेल, कापूसवाला मेला तरी चालेल, धानवाला मेला तरी चालेल, पण आमचा शहरी मतदार टिकला पाहिजे. ही जी काही सरकारची भूमिका आहे, ही दुटप्पी भूमिका आम्ही चालू देणार नाही, असं आमचं मत आहे. या देशामध्ये जेवढं काही सोयाबीन तयार होतं त्यातलं 40% सोयाबीन हे महाराष्ट्रात तयार होतं. 40%. 50% मध्य प्रदेशामध्ये तयार होतं आणि 10% थोडं इतर राज्यांमध्ये तयार होतं. मग सोयाबीन उत्पादनात जर महाराष्ट्राचा 40% वाटा आहे, तर आज सोयाबीन उत्पादक संकटात असताना तुम्ही त्याला धीर द्यायला सुद्धा पुढे येत नाही, ही शोकांतिका आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की 2019-20ला आपल्या केंद्र सरकारने 23 लाख मेट्रिक टन DOC निर्यात केली होती. त्यावेळी सोयाबीनला 8,000चा दर मिळाला होता. DOC निर्यात केली की दर वाढतो, आणि लगेच दर वाढल्यावर यांनी पुन्हा काही महिन्यानंतर DOC आयात केली 15 लाख मेट्रिक टन. त्याच्यामुळे पुन्हा सोयाबीनचे दर पडले. ही परिस्थिती आहे. म्हणून आमची मागणी आहे की DOCच्या निर्यातीला 10% प्रोत्साहन अनुदान द्या. यावर्षी हा जो मोझॅक नावाचा व्हायरस आलेला आहे सोयाबीनवर, याच्यामुळे सोयाबीनच्या उतारात घट झाली. त्यामुळे सोयाबीनचं नुकसान झालं, बोंडअळीमुळे कापसाचं नुकसान झालं, आणि इकडे संत्र्यावर आपला कोळशी आणि बुरशीजन्य जो रोग आलेला आहे त्यामुळे संत्र्याचं नुकसान झालं. म्हणून सोयाबीन, कापूस आणि संत्रा उत्पादकांना सरसगट एकरी पंचनामे न करता 10,000 रुपये मदत तेलंगणाच्या धर्तीवर केली पाहिजे, ही आमची मागणी. आणि भाताला तुम्ही एक तर 3,000 रुपये दर द्या, नाहीतर मग आम्हाला किमान 1,000 रुपये क्विंटल मागं अनुदान आमच्या खात्यात जमा करा. नुसत्या घोषणा चालणार नाही, ते प्रत्यक्षात झालं पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. त्याच्यात निकष आणि जाचगट्टी घालू नका. दुसरी आमची मागणी अशी आहे, कापसाला सुद्धा सूत निर्यातीला प्रोत्साहन द्या आणि किमान 12,500 रुपये भाव कापसाला दिला पाहिजे. ही आमची या वर्षीची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला शेतीला कंपाऊंड करून द्या, ही आमची मागणी आहे. कारण वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे जे आमचं नुकसान होतं, मी सुधीरभाऊ मुनगंटीवारांबरोबर चर्चा केली, आंदोलनं आम्ही केली. त्यांनी नवीन योजना आणली या सरकारने, सौर ऊर्जेचं कंपाऊंड. सौर ऊर्जेचं कंपाऊंड ही योजना फेक आहे. त्या बॅटऱ्या टिकत नाही, ती कंपाऊंड 1 महिन्याच्यावर टिकत नाही. त्याच्यात फक्त स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार मालामाल होतात आणि ते कंपाऊंड टिकत नाही. म्हणून आमची मागणी अशी आहे की शेतीला जंगलाच्या काठावर मजबूत सिमेंटची भिंत बांधून द्या महाराष्ट्रामध्ये. तुमचे प्राणी आमच्याकडे नको, आमचे प्राणी तुमच्याकडे नको. तुमचे प्राणी आमच्या शेतात आले, करंट लागून मेले, तर तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करता. आणि मग आमचे प्राणी तुमच्या जंगलात जर गेले
तर ते चालत नाही, आम्हाला दंड करता. एखादं तुमचं जंगली प्राणी जर का आमच्या गाडी खाली आला तर आम्हाला तुरुंगात टाकता. मग वन्य प्राण्यांचं संरक्षण करणं याच्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. मग त्यांच्या प्राण्यांचं संरक्षण करणं, त्यांना व्यवस्थित ठेवणं हे त्यांचं काम आहे. आमच्याकडे नका घालून ते प्राणी तुमचे. मजबूत सिमेंटचं कंपाऊंड करून द्या अशी आमची मागणी आहे. दुसरं, रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही 50,000 रुपये डिक्लेअर केलेले आहेत मागच्या सरकारने पण या सरकारने पण. ते अनुदान अजूनपर्यंत आम्हाला पोहोचलेलं नाही आहे. ते पण अनुदान आम्हाला मिळालं पाहिजे. मायक्रो फायनान्सच्या कर्जापायी आमच्या महिला सुद्धा आत्महत्या करतायत बचत गटाच्या. त्यांचं पण कर्ज माफ केलं पाहिजे सरकारनं. अंबानी अदानीचं ललित मोदीचं कसं करता? राईट ऑफच्या नावाखाली आमच्या बचत गट हे सुद्धा उद्योग, बचत गटाच्या बाया सुद्धा आमचे उद्योग चालवतात. त्यांचंही कर्ज राईट ऑफच्या नावाखाली तुम्ही माफ केलं पाहिजे. आमचे उद्योग सध्या अडचणीत आहेत. अशा सगळ्या मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन करतो आहे. डीओसी निर्यात करा, तेल आयात करू नका, तेलाला 30% आयात कर लावा सगळ्या तेलांवर. सूत आणि कापूस निर्यातीला प्रोत्साहन द्या. कापसाच्या गाठी आयात करू नका. चीन सरकार असं भासवतंय की आमच्याकडं 40 दशलक्ष गाठी आम्ही तयार करतो, पण हे खरं नाही. त्यांच्याकडे 32 दशलक्ष गाठी त्यांचं ॲक्च्युअल उत्पादन आहे. आणि आपल्या देशातले काही व्यापारी चीनच्या व्यापाऱ्यांसोबत सहभागी आहे असं माझं म्हणणं आहे. कापसाचे आपल्या देशात कापसाचं उत्पादन चांगलं आहे. जर चीनसारखा देश कापड उद्योग त्यांच्या देशामध्ये उभा करू शकतो तर भारताच्या आपल्या राज्यकर्त्यांना काय धाड भरली का? कापूस आपल्याकडे सुतगिरण्या पश्चिम महाराष्ट्रात, किल्ले तिकडे, शिवसैनिक इकडं. म्हणजे काय विरोधाभास आहे तुम्ही पहा. सोयाबीन आपल्याकडं आणि ऑइल मिल मध्य प्रदेशाकडं. म्हणजे आपला कच्चा माल आम्ही पिकवतो तर इथल्या इथं प्रक्रिया उद्योग उभे करायला यांना काय धाड भरली का? पण राज्यकर्त्यांमध्ये अनास्था आहे, यांना विजन नाही. शाळा कॉलेजच्या तुकड्यावर खुश होणारी ही सगळी मंडळी आहे. आणि मी विदर्भातल्या सगळ्या नेत्यांना सांगतो, विशेषतः नागपुरातल्या सरकारमधल्या नेत्यांना सांगतो की विदर्भ म्हणजे नागपूर नाही आणि नागपूर म्हणजे विदर्भ नाही. नागपूर म्हणजे बुलढाणा पण, विदर्भ म्हणजे बुलढाणा पण आहे आणि गडचिरोली, गोंदिया, भंडारा पण आहे आणि सगळे मधले जिल्हे आहेत. एकट्या नागपूर शहराचा रोड रस्ते विकास करून विदर्भाचा विकास झाल्याचं आपल्याला सांगता येणार नाही. आज यवतमाळ असेल, वर्धा असेल, बुलढाणा असेल, या जिल्ह्यात किड्यामुंग्यासारखे लोक मरत आहेत. याच्याशी कुणालाच काही घेणं देणं नाही. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की सरकारने तातडीनं यामध्ये लक्ष घालावं आणि या सगळ्या आमच्या मागण्या तातडीनं मान्य कराव्या. आणि या मागण्या जर का मान्य झाल्या नाही तर 20 नोव्हेंबरला तर आम्ही त्या ठिकाणी एल्गार महामोर्चा काढणारच आहे. शेगावपासून 1 तारखेपासून याची यात्रा आम्ही सुरू करणार आहोत, एल्गार यात्रा. आणि तत्पूर्वी मी पूर्ण सोयाबीन कापूस पट्टा पिंजून काढणार आहे. भावांनो, अशा परिस्थितीमध्ये आज एकही आमदार सोयाबीनवर बोलत नाही, एकही खासदार सोयाबीनवर बोलत नाही. अरे, ज्या सोयाबीन कापूस पट्ट्यातनं भावांनो हे लोक निवडून जातात त्या प्रश्नावर पण हे बोलत नाही. दिल्लीच्या संसदेमध्ये विदर्भातले किती खासदार बोलले सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर, धानाच्या प्रश्नावर? कोणीच बोललं नाही. आता निवडणुका आल्या तर बोलल्याचं नाटक करतील, हा भाग वेगळा. आणि वर पुन्हा आमच्यावर आरोप करता की रविकांत तुपकरांचं आंदोलन नौटंकी असतं. अरे, आमच्यावरती वेळच येऊ देऊ नका आंदोलन करण्याचे. जीव धोक्यात घालून जर आम्ही आंदोलन करतो तर आम्हाला शौक आहे का जेलमध्ये जायचा, लाठ्या काट्या खायचा? जीव गमावण्याची आम्ही तयारी ठेवतो. मी तुम्हाला सांगतो, सोयाबीन, कापूस, धान आणि संत्रा उत्पादकांना जर का सरकारने न्याय दिला नाही, या सरकारला सुद्धा आम्ही जागेवर ठेवणार नाही. एवढी ताकद आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहे, लक्षात ठेवा. शेतकऱ्याच्या कट्टरवाद आम्ही घराघरामध्ये, गावागावामध्ये आता निर्माण करणार आहोत. जात, धर्म, पक्ष, पार्टी, संघटना, याच्या राजकारण याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा कट्टरवाद आम्हाला तयार करायचा आहे. शेतमजुरांना सुद्धा विमा सुरक्षा दिली पाहिजे, शेतमजुरांना सुद्धा सरकारने आर्थिक मदत दिली पाहिजे. ही सुद्धा मागणी आम्ही या निमित्तानं करतो आहे. त्यामुळं सरकारनं ऐकलं तर ठीक, नाही तर सरकारची खुर्ची आम्ही खलाखला हलवल्याशिवाय राहणार नाही. हे सरकारने ध्यानात ठेवावं. आणि हा तर आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, शहीद भगतसिंगाला आदर्श डोळ्यासमोर ठेवून यावर्षीचं आंदोलन आम्ही हाती घेतलेलं आहे. मरताव क्या नाही करता. आम्ही तसे बी मरणार आहे ना असे बी मरणार आहे, तुम्हाला सांगतो. पण आम्ही असे मरणार नाही. हम तो डुबेंगे लेकिन तुमको भी लेके डुबेंगे, बात ध्यान में रखो. राज्यकर्त्यांना आमचं सांगणं आहे, आम्ही तुम्हालाही घेऊन जाऊ.
आणि मला सांगा काय सध्या महाराष्ट्रातलं वातावरण आहे? यांच्या बातम्या लागल्या की लोक टीव्ही बंद करतात. माफ करा, नाही तर तुम्हाला नको वेगळं काही वाटायला, पण लोक इरिटेट झाले हो. लोकांना वाईट वाटतंय की हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, हा छत्रपतींचा आहे. महाराष्ट्राचं राजकारण किंवा महाराष्ट्र देशाच्या राजकारणाला दिशा देणारा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. आज महाराष्ट्रातलं राजकारण एवढ्या खालच्या लेवलला आलं की माणसं उद्ध्वस्त करणं, माणसं संपवणं, कुटुंब संपवणं आणि धाक दाखवून माणसं आपल्या पक्षात घेणं, हा जो काही सध्या उद्योग चाललेला आहे हा अत्यंत वाईट चाललेला आहे. जाती जातीत भांडणं लावायचे, पोट जातीत भांडणं लावायचे, धर्माधर्मात भांडणं लावायचे, मतांचं ध्रुवीकरण करण्याकरता हा सगळा उद्योग सुरू आहे आणि याला आमचा सक्त विरोध आहे. माणूस म्हणून तुम्ही जगलं पाहिजे, माणूस म्हणून तुम्ही माणसाकडे बघितलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मुख्य प्रश्न आपले बाजूला पडलेले आहेत. असा शेतकऱ्यांचा असंतोष वाढला की काहीतरी पुंगी काढायची बाहेर आणि वेगळंच काहीतरी नवीन वाद तयार करायचा, असा सगळा उद्योग सुरू आहे. तर हे आम्ही खपून घेणार नाही. शेतकऱ्यांची आम्ही तरणी बाण जेवढी काही सगळी पोरं आहोत, क्रांतीचे नाना पाटलाचा आणि शहीद भगतसिंगाचा अवतार घेऊन आम्ही हे सोयाबीन, कापूस, धनाचं आणि संत्र्याचं आंदोलन पुढे नेणार आहोत, अशी आमची तयारी आहे. सरकारने ऐकलं तर ठीक, नाही तर सरकारमधल्या मंत्र्यांना सुद्धा आम्ही गावामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल करू, हे त्यांनी लक्षात ठेवा. ठीक आहे, बोल. कशाचा? 20 नोव्हेंबरपर्यंत, म्हणजे 20 नोव्हेंबरला आम्ही महामोर्चा काढणार आहोत, एल्गार महामोर्चा बुलढाण्याला. तोपर्यंत सरकारने हालचाल केली तर ठीक, नाही तर 20 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र पेटताना तुम्हाला दिसेल. सरकार म्हणते की तुमच्या शेतकऱ्यांच्या हिताचंच आहे आणि शेतकऱ्यांना आम्ही कुठल्याही याच्यात आम्ही वंचित ठेवलेलं नाही. तर तुम्ही म्हणताय की बा आम्हाला शेतकऱ्यांना काहीच मिळालेलं नाही, असं कसं? सरकार फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, ते फक्त माध्यमांमध्ये बोलण्यापुरतं सरकार शेतकऱ्यांचं आहे, परंतु प्रत्यक्षात जेव्हा वेळ येते द्यायची तेव्हा हे देत नाही. म्हणजे हेडलाईन मॅनेजमेंट करणे, म्हणजे लोकांना सांगणे की आम्ही आता अशी योजना आणली आहे, 7,000 कोटीची योजना आणली आहे, पण त्याच्यात जाचक अटी आणि निकष असे घालणार की त्याचा फायदा दोनच लोकांना होणार. उदाहरणार्थ, ऐन दिवाळीमध्ये आम्हाला खोबरेल तेलाच्या बॉटल एका गावामध्ये वाटप करायचे 1-1 लिटरच्या, पण अट कशी असणार त्यांची की डोक्यावर एकही केस नसला पाहिजे. असे माणसं गावात फार फार तर एखाद दोन सापडल. आणि इकडे मीडियात काय चाललं, या गावाला खोबरेल तेलाच्या 1-1 लिटरच्या बॉटल वाटप केल्या. अरे पण ते 2च जण बसले ना त्याच्यात, बरोबर का चूक आहे? अशा सरकारच्या भंपक आणि बोगस योजना आहेत. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, सोयाबीनचा उत्पादन खर्च 7,000 क्विंटलचा आणि भाव 4,000, 3,000 रुपये आम्ही आणायचे कुठे? नफा दूर. असं आहे की विमा कंपन्यांचं आणि सरकारचं साटलोटं आहे. विमा कंपन्या या सरकारच्या दबलेल्या आहेत. हजारो कोटी रुपये त्या जमा करतात आणि देताना शेकडो कोटी देतात. उदाहरणार्थ 100 रुपये जमा करणार, वाटताना 10 रुपये वाटणार. सगळ्या मंत्र्यांना या कंपन्याकडून मलिदा जातो, केंद्र सरकारलाही जातो आणि राज्य सरकारलाही जातो. यांचे हात दबलेले आहेत, म्हणून विमा कंपन्या शेफारल्या, मस्ती आल्या. या विमा कंपन्यांची मस्ती सुद्धा आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी आमची भूमिका आहे. आणि माझं म्हणणं आहे की जेव्हापासून पंतप्रधान पीक विमा योजना चालू झाली, 10 वर्षाचं यांचं टेस्ट ऑडिट करा. टेस्ट ऑडिट म्हणजे चाचणी लेखापरीक्षण. हे चाचणी लेखापरीक्षण करा. हा सगळ्यात मोठा स्कॅम राहील देशातला पीक विम्याचा, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळं हे अग्रिम रक्कम ताबडतोब यांनी दिली पाहिजे असा नियम आहे, कुठलाही निकष न लावता. आणि 100% पीक विमा यांच्या छाताडावर बसून यावर्षी घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. भले जर का त्यांनी नाटक केलं तर विमा कंपन्यांची कार्यालये सुद्धा आम्ही उद्ध्वस्त केल्याशिवाय थांबणार नाही. नाही, असं आहे की बघा, आंदोलन जेव्हा पेटेल की आंदोलन जेव्हा ताकदीनं महाराष्ट्रामध्ये उभं राहील
राज्यकर्ते कुठले असू द्या, यांना चमत्कार दाखवल्याशिवाय राज्यकर्ते नमस्कार करत नाही. लेकरू रडल्याशिवाय माय त्याला दूध पाजत नाही. आता मी तुम्हाला हा उत्पादन खर्च सांगितला, तुम्ही सजग पत्रकार आहात, विदर्भातले संवेदनशील जाणीव ठेवणारे पत्रकार आहात म्हणून तुम्हाला हे माहीत असेल. हे तुम्ही मुंबईत जा किंवा महाराष्ट्रात कोणत्याही नेत्याला दाखवा, हे म्हणेल हे खोटं आहे म्हणा. अहो, शेतकऱ्यांनी जरी वाचलं ना तर त्याला 2 मिनिटासाठी बीपी वाढेल की आपण इतका खर्च करतो म्हणून, अशी परिस्थिती आहे. राज्यकर्ते जर का बऱ्या बोलानं ऐकले असते तर आमच्यावर आंदोलन करायची वेळ आली नसती. एक मिनिट, मी फक्त तुम्हाला 2000 आपण थोडं 10 वर्ष मागे जाऊ. 10 वर्षापूर्वी सोयाबीनचा भाव हा 4350 होता. फक्त एक मिनिटात सांगतात. एकाच मिनिटात. 10 वर्षापूर्वी सोयाबीनचा भाव 4350 होता आणि ज्या वस्तूचा भाव 4350 10 वर्षापूर्वी होता, कोणत्याही वस्तूचा, ती आज 10 वर्षानंतर काय भाव आहे आणि सोयाबीनचा काय भाव हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि 10 वर्षापूर्वी जो भाव होता आणि जी धोरणं होती ती राबवायला सरकारला काय अडचणी आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी जेव्हा आपण DOC एक्सपोर्ट करत होतो इथून बांगलादेशला, तर एका मेट्रिक टनामागे 1000 रुपयाचं सबसिडी होती, अनुदान होतं. ते सरकारने बंद केलं. लिसेथिन नावाचा त्याचा जो बाय प्रॉडक्ट होता, जो आर्थरायटिस रिलेटेड ऑइंटमेंटमध्ये किंवा औषधांमध्ये वापरला जातो, त्याच्या निर्यातीवर बंदी घातली. आणि दुसऱ्या बाजूला GM ऑइल सोयाबीनचं हे दरवर्षी जवळजवळ 2 लाख क्विंटल हे आयात करतात. मग ऑइल आयात करायचं, एक्सपोर्टवर बंदी आणायची, जे इन्सेंटिव्ह मिळत होते ते इन्सेंटिव्ह बंद केले. हे सर्व धोरणं जर सरकारने सुरू केले, ज्याच्यासाठी सरकारला पैसे लागत नाही फारसे, ते जरी केले तरी सोयाबीनचा भाव आज रविकांत दादांनी जसं सांगितलं ते 8,000, 8,500, 9,000 सहज मिळतील. पण सरकारची मानसिकता नाही, सरकार डांबीस आहे, नालायक आहे सरकार. एक माझं आवाहन मला करायचं आहे सर, की या वर्षीचं आंदोलन जे आपलं असणार आहे, प्रशांत भाऊनी सांगितलं त्या पद्धतीनं हे आंदोलन बिगर राजकीय आंदोलन असणार आहे. तर मी सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, शेतकऱ्याच्या पोरांना आवाहन करेन की पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा. पक्षापेक्षा आपला बाप मोठा आहे, पक्षापेक्षा आपली आई मोठी आहे, राजकारणापेक्षा आपले आईवडील मोठे आहेत. आपले आईवडील आपल्यासाठी साक्षात देव आहेत. म्हणून या नेत्यांसाठी कुठल्याही पद्धतीचे गावात भांडणं तंटे न करता या आंदोलनामध्ये सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांनी उतरलं पाहिजे. आणि शहरी लोकांनाही माझं आव्हान आहे, कर्मचारी असतील, व्यापारी असतील, वकील असतील किंवा इंटेलेक्च्युअल लोक असतील, या शहरात राहणाऱ्या सगळ्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला किंवा व्यापाऱ्यांना माझी विनंती आहे की तुमच्या ताटातला अन्नाचा कण आणि कण हा आमच्या मायबापाच्या घामाच्या थेंबातून येतो. ते काय टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यात तयार होत नाही, असं तंत्रज्ञान अजून जन्माला आलेलं नाही आहे. त्यामुळं एक दिवस शेतकऱ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, अशी माझी सगळ्या शहरातल्या लोकांना विनंती आहे. एक प्रश्न राहिला, जीएसटी एक्झेम्पशन जसं इतरांना मिळतं, आता माणूस जेव्हा माल विकत घेतो त्याचा माल, तेव्हा जीएसटी लागतं. नंतर आपण जे प्रॉडक्ट तयार करतो तेव्हा जीएसटी एक्झेम्पशन मिळतं, पुढं जीएसटी मिळतं, त्याला रिफंड मिळतं. पण शेतकऱ्यांच्या जेव्हा तसं नाही, शेतकरी जेव्हा कीटकनाशक किंवा बियाणे घेतो जीएसटी लागतो. तो विषय तुमच्या सगळ्या अगदी बरोबर आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. काही ॲग्रोप्रेस प्रॉडक्टवर कच्च्या मालावर काही याच्यावर हे नाही आहे जीएसटी, परंतु तेल बियांवर 5% जीएसटी आहे. आम्हाला शेतीपूरक जे घ्यावं लागतं त्याच्यावर जीएसटी आहे, तर आमचा जीएसटी माफ केला पाहिजे. आता बघा, सोयाबीनवर जो जीएसटी 5% आहे तर तो व्यापाऱ्यावर बसतो, पण व्यापारी काय करतो, ते 250-300 रुपये आमच्याकडून काढतो. म्हणजे इनडायरेक्ट ते पैसे कुणाचे चालले, ते आमचे चालले ना. त्यामुळे तो जीएसटी रद्द केला पाहिजे. शेतकऱ्यांशी संबंधित जे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरचा जीएसटी रद्द केला पाहिजे, ही सुद्धा आमच्या आंदोलनातली मागणी आहेच. मी आजपासनं महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेलो आहे. आज नागपूर, दुपारी वर्धा, उद्या यवतमाळ, परवा अमरावती, देन अकोला, लातूर, वाशिम, त्याच्यानंतर बीड, जालना, हिंगोली, जळगाव आणि बुलढाणा असा मी दौरा करणार आहे. आणि एक यात्रा 1 नोव्हेंबरपासून आपण सुरू करून ते यात्रेचा समारोप 20 तारखेला करणार आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये हा दौरा माझा संपला
की मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये होईल असं मी तुम्हाला 100% सांगतो. आणि यावर्षी शेतकरी पोळलेला आहे, शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. मी अनेक वर्षापासून सोयाबीन कापूस धानाबद्दल बोलतो, पण कुणी लक्षच देत नव्हतं. पण अलीकडच्या 4-5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. आता ते आंदोलन बुलढाण्यापुरतं किंवा 2-4 जिल्ह्यापुरतं न राहता ते विदर्भव्यापी, मराठवाडाव्यापी, खानदेशव्यापी व्हावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी पायाला भिंगरी लावून मी आणि माझे सगळे सहकारी त्या ठिकाणी फिरणार आहे. या आंदोलनामध्ये नो पॉलिटिक्स, नो राजकारण. राजकारणाच्या वेळेला राजकारण करू, निवडणुकीच्या वेळेला निवडणुका लढू, पण आजच्या घडीला तरी जसा ते अर्जुनाला तो डोळा दिसत होता तसा माझ्या दृष्टीनं सोयाबीन, कापूस, धान, संत्रा मला दिसतो आहे. आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हे आमचं काम आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत भले जीव गेला तरी चालेल, परंतु सोयाबीन, कापूस, धानवाल्याला आणि संत्रा उत्पादकाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी आमची भूमिका आहे. परिस्थिती दादा सगळीकडे सारखीच आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये. एवढंच आहे की इकडं सोयाबीन समजा 4 क्विंटल होत असेल तर तिकडं 3 क्विंटल आहे, कारण तिकडं पावसाचा खंड मोठा पडलेला आहे. आणि पावसाचा खंड पडल्यावर मदत देणं ही सरकारची जबाबदारी आहे ना. उद्योगपतींचं उद्योग अडचणीत आल्यावर कर्ज कसं तुम्ही माफ करता, तसं आमचंही सगळ्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज मुक्त करावं आम्हाला, अशी आमची मागणी आहे. एक आरोप असा होतो की सातत्य नाही आहे विदर्भातल्या नेत्यांमध्ये, सगळे आले त्याच्यामध्ये. म्हणजे आता तुम्ही एक आंदोलन करताय, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचं वेगळं म्हणणं आहे, अनिल देशमुख परवा तिथे याच प्रश्नावर येऊन गेले. जसं तुम्ही यापूर्वी यशवंत सिन्हा वगैरे आले होते, जेव्हा तुमच्यासोबत जे लोक होते ते आता वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत, तुम्ही विदर्भातले जे नेते आहेत, आंदोलक आहेत, ते गावंडे साहेब तुम्ही असतील, हे सगळं काही कायम राहत नाही. एक मध्ये खूप आक्रमकता येते, मध्येच थांबून जाते. कांदा प्रश्नही, ऊस प्रश्नही, साखरेवरती जे काही आंदोलन होतं, सरकार लक्ष देतं, असं आपल्याकडे होत नाही आणि सातत्यपण नाही मानता का तुम्ही? नाही, हे बघा, असं म्हणणं कदाचित थोडं आमच्यावर अन्यायकारक ठरेल. यशवंत सिन्हा साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन केलं होतं ते प्रशांत भाऊनी त्याच्यामध्ये लीड केलं होतं, गावंडे साहेबांनी. त्यावेळी आम्ही सोबत होतो आणि आजही आम्ही सोबत आहे. काही लोक काँग्रेसमध्ये गेले. नाही, ठीक आहे ना. हे बघा, हम तो काय ते आपलं आहे ना, हम तो अकेले निकले थे जाने में मंदिर मगर लोग आते और कारवा बनता काय. ज्याला यायचं तो सोबत येईल, ज्याला नाही यायचं तो येणार. हा चळवळीचा प्रवास आहे. या प्रवासात कोणी अस्वस्थ झालं, थकलं, ते थांबेल. ज्यांना ज्यांना वाटतं की हे चांगलं झालं पाहिजे त्या सगळ्या चांगल्या लोकांनी या प्रवासामध्ये आलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि याला आपले नेते पण कारणीभूत आहे. पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा ऊसाचा प्रश्न तयार होतो ना, तेव्हा सगळ्या पक्षाचे नेते मुंबईत एक बैठक घेतात, दिल्लीत बैठक घेतात. ते त्यांच्या प्रश्नावर सजग आहे. त्यांना कारखाने टिकावे असं वाटतं, त्यांना ऊस उत्पादकही टिकावं असं वाटतं, कारण त्या भागातल्या नेत्यांमध्ये एक व्हिजन आहे. त्या भागातले नेते आपल्या प्रश्नावर अवेअर आहेत आणि त्या भागातले शेतकरी सुद्धा हातात ऊसाचा बुडका घेऊन त्यांना प्रश्न विचारतात. आपल्याकडं दुर्दैवानं तसं होत नाही. आपल्या शेतकऱ्यांना राज्यकर्त्यांनी गुलाम केलंय आणि गुलाम माणूस हक्क मागत नसतो. गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, त्याच्या पायातल्या बेड्या तो आपोआप काढेल. महात्मा फुल्यांनी सांगितलं, तेच काम आम्ही पुढे घेऊन निघालेलो आहे. आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की आपण गुलाम झालो यांचे. यांना प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे, यांना गावागावात अडवलं पाहिजे. या पुढाऱ्यांना सोयाबीन, कापूस, धानाच्या, संत्र्याच्या प्रश्नावर विदर्भ, मराठवाड्यात फिरायची हिंमत यांची झाली नाही पाहिजे. एवढी ताकद शेतकऱ्यांची निर्माण करायची भविष्य काळामध्ये आम्हाला. मला MSP साधारणतः 1 जूनला अनाऊन्स होतं, किती झाली मागे? आता त्याला 6 महिने होते. अशा वेळेस या मागण्या आता हे आहेत का? नाही, बघा, पीक आमचं मार्केटमध्ये आत्ता येतं आहे, भाव आम्हाला आता पाहिजे आहे. भाव तेव्हा अनाऊन्स होतो. हे काम कुणाचं आहे? राज्यकर्त्यांचं आहे. रविकांत तुपकरचं नाही आहे. रविकांत तुपकर वाणिज्य मंत्री पण नाही आहे, कृषी मंत्री पण नाही आहे, ना मुख्यमंत्री आहे. मग आमचं काम लढणे आहे, आमचं काम संघर्ष करणे आहे, सरकारची गचांडी पकडणे आहे आणि व्यवस्थेवर बोट ठेवणं आहे. हे आमचं काम आहे. राज्यकर्ता म्हणजे राज्य शासनामध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये जे लोक राज्यकर्ते म्हणून सहभागी आहे हे त्यांचं काम आहे. बरोबर तुम्ही मुद्दा उपस्थित केला. ऊसाच्या प्रश्नावर ऊस दर नियंत्रण समिती आहे. वर्षातल्या त्याच्या 5 बैठका होतात ऊस दर नियंत्रण समितीच्या. आमच्या सोयाबीन, कापूस, धानाची एक पण समितीच नाही. अरे किमान 2 बैठका घ्या. सोयाबीन, कापूस, धान, संत्रा याच्यावर एक नियंत्रण आणणारी किंवा याचे भाव नियंत्रणात ठेवणारी किंवा वाढवणारी एक समिती तर असली पाहिजे. सध्याचे भाव हमी भावापेक्षा किती कमी आहे मार्केटमध्ये? हो, किती आहे? म्हणजे हमी भाव किती आहे सोयाबीन, कापसाचा आणि त्याचा रेट? हमी भावाच्या आणि त्याच्यात काही फारसा फरक नाहीये तुमच्या माहितीसाठी. खाली दिलं म्हणजे खूप फार जास्त वाईट. काही फरक नाहीये फारसा. हमी भाव किती आहे आणि बाजारात भाव किती आहे याच्यापेक्षा आम्हाला लागलंय किती आणि आम्हाला आणायचं किती. समजा हा मोबाईल जर समजा 10,000चा असेल
हो दादा एक मिनिट, हा मोबाईल जर 10,000चा असेल मार्केटमध्ये तर हा बनला किमान 5,000ला असेल का? 10,000ला मोबाईल बनवला 10,000ला विकला, मरल ना ते, आत्महत्या करेल ना ते मोबाईलवाला. तशी आमची अवस्था आहे ना. प्रोडक्शन कॉस्ट प्लस 50% नका 50%, 25% तर द्या. आणि तुम्ही हे डोक्यातून काढून टाका, तुम्ही आमची आंदोलनं आतापर्यंत बघितलेली आहेत. आम्ही अभ्यासाशिवाय पुढे जात नाही आणि रिझल्ट मिळवल्याशिवाय मागे येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्धनीतीचा नियम हे आमच्या आंदोलन नीतीचे नियम आहेत आणि ते तुम्ही वेळोवेळी बघितलेलं आहे. ते तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं ते पुढे गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जे काय वाटतं दादा की आंदोलन करून मग आम्ही पण कुठल्या तरी याच्यात सहभागी होऊन जाऊ, आता त्याच्या पलीकडे गेलो आम्ही. आता 20 वर्ष झाले तेच करतोय. हा, मी जर खूप आता 1-2 वर्षातला असतो कार्यकर्ता नव्यानं तर एकदम काहीतरी हवा तयार केली लगेच इकडून तिकडे गेलो असं अजिबात होणार नाही. चळवळ हा आमचा आत्मा आहे आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो, सोयाबीन, कापूस, धान आणि विदर्भातली पिकं, मराठवाड्यातली पिकं हा माझा आत्मा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.